काल IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता। या सामन्यात मुंबईने RCBला 7 विकेट्सने हरवले। या सामन्यात RCBने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते। असं वाटत होतं 297 धावांचे लक्ष्य राहिलं असतं तरी मुंबईने ते इझिली चेस केलं असतं। हे लक्ष्य मुंबईने अवघ्या 15.3 ओव्हरमध्ये गाठले। या सामन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूयात। नमस्कार, मी मेहुल शिंदे आणि तुम्ही बघतायत मराठी स्टडी जंक्शन। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघतात तर खरं, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओला लाईक करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतच राहतील। रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्ससमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि ते मुंबई इंडियन्सने 15.3 ओव्हर्समध्ये पार केले। रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी MIला आक्रमक सुरुवात करून दिली। सूर्यकुमार यादवने 17 बॉलात 50 ठोकली आणि RCBच्या विजयाच्या आशात धुळीला मिळवल्या। आज प्रत्येक चेंडू बाउंड्री पार घालवायचा याच उद्देशाने MIचे प्रत्येक बॅट्समन मैदानावर आले होते, असा निर्धारही पक्काच होता। सूर्याने सुरेश फटकेबाजी करून चाहत्यांना हृदयात स्थान मिळवले। फलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेऊन तो या सामन्याचा बादशाह ठरला। विल जॅक्सला त्याने 8 रनवर आउट केलं। विराट कोहली 3 रन हे सलामीचे अपयशी ठरले, तरी कर्णधार फॅब डु प्लेसिस, रजत पाटीदार व दिनेश कार्तिक यांनी RCBला मोठी धावसंख्या उभारून मदत केली। डु प्लेसिस 61 रनवर आउट झाला, तर रजत पाटीदार 50 रन यांनी 82 धावांची भर घालत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला। दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात फटकेबाजीचे तुफान दर्शन घडवले। त्याने 23 बॉलात 5 बाउंड्रीज आणि 4 सिक्स सोबत नाबाद 53 धावा करत टीमला 8 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवण्यास सहाय्य केले। जसप्रीत बुमराहने 4 ओव्हर्समध्ये 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या। मुंबई इंडियन्सची रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली। ईशानने 23 बॉलात अर्धशतक पूर्ण करताना RCBच्या गोलंदाजांना चोप देतला। MIने 8.3 षटकात 100 धावांचे योगदान दिले, पण त्याच षटकात ही भागीदारी संपुष्टात आली। ईशान किशन 24 बॉलात 7 बाउंड्रीज आणि 5 षटकारांसह 69 धावात विराटच्या हाती चेंडू सोपवून बाद झाला। आकाशदीपने MIला 101 धावांवर पहिला दणका दिला। ईशानच्या विकेटनंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनेही ताण न घेता त्याने चांगली फलंदाजी केली। आकाशदीपच्या षटकात त्याने 4-0-6-2-6-6 अशा 24 धावा केल्या। विल जॅक्सच्या फिरकीवर रोहितने फटकेबाजी सुरू केली, पण रिले टॉपलीने अविश्वसनीय झेल घेतला आणि रोहितला परत पवेलियनमध्ये पाठवले। हिटमॅनने 24 बॉलात 4 बाउंड्रीज व 3 सिक्ससह 38 धावा केल्या। कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर येताच पहिला चेंडू वाट मोकळी करून देत सीमापार धाडला। सूर्या RCBच्या गोलंदाजांना निर्दयपणे चोप देत होता आणि विराट व फॅब चेंडू सीमेपलीकडे जाताना नुसते बघ्याची भूमिका घेत उभे होते। सूर्याने 17 बॉलात 5 बाउंड्री व 4 सिक्सरच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले, पण सूर्या 19 बॉलात 5 बाउंड्रीज व 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांवर बाद झाला। मुंबईने 15.3 षटकात 3 बाद 199 धावा करून मॅच जिंकली। हार्दिकने 6 बॉलात नाबाद 21 धावा केल्या, तर तिलक वर्मा 16 धावांवर नॉट आऊट राहिला। तर मित्रांनो, RCBला आपल्या 6 मॅचेसपैकी 5 मॅचेस गमवायला लागल्या आहेत, तर एक त्यांचा विजय आहे। तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आपल्या 5 सामन्यांपैकी 3 सुरुवातीचे सामने हारून 2 लगातार जीत दर्ज करून पॉईंट्स टेबलवर 7व्या नंबरवर आहे। मित्रांनो, RCB जिंकेल का ही IPL? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि मुंबई जी प्रत्येक वर्षी आपली सुरुवातीचा जे सामने असतात ते हारून ट्रॉफी जिंकून घेऊन जाते, तर यावर्षी पण तसंच होईल का हेही कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।